जिंतूर पंचायत समितीत सभापती उपसभापतींचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। अध्यक्षस्थानी माननीय आमदार रामप्रसाद बोर्डीकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती। परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुका येथे पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाच्या नव्याने निवडून आलेल्या सभापती व उपसभापतींचा पदग्रहण सोहळा मंगळवारी दुपारी 2 वाजता उत्साहात पार पडला। मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर होते। त्यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला। सोहळ्यात अयोध्या किशोर या खिस्ते यांनी सभापती पदाची तर सोनीताई माधव दराडे यांनी उपसभापती पदाची सूत्रे स्वीकारली। पदग्रहणानंतर दोघांनी तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन भाजप तालुकाध्यक्ष गोविंद थिटे पाटील तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। सभापती व उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा आयोजित झालेला आहे। गेल्या 15 वर्षापासून जो जिंतूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला वनवास होता, तो वनवास 15 वर्षानंतर आज संपलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या सभापती व उपसभापती, सभापतीपदी आमचे मित्र किशोर खिस्ते यांच्या पत्नी अयोध्याताई खिस्ते व उपसभापतीपदी माझ्या स्वपत्नी सोनाली माधव दराडे यांना आज विराजमान झालेले आहेत आणि त्यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे। मित्रहो, आजपासून जे मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक लागू होतं आणि आम्ही आज अल्टिमेटम पण बीडीओ साहेब व सर्व कर्मचारी व अधिकारी यांना दिलेला आहे। इथून पुढे आम्ही 100 दिवसाचा कार्यकाळ 100 दिवसाचा कार्यक्रम राबविणार आहोत आणि त्या 100 दिवसामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये काय योजना झाल्यात, काय पेंटिंग आहेत आणि काय करायच्यात ते फॉलोअप एक आजपासून तर 100व्या दिवशी पूर्ण करणार आहोत आणि त्या 100व्या दिवशी जनता दरबार ह्या घेणार आहेत। आपल्या जिंतूर पंचायत समितीमध्ये अनेक विभाग आहेत। विशेष विभाग MRGS अंतर्गत पाणी पुरवठा, रस्ता, आरोग्य या योजना आणि याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहेत। कारण की मित्रहो, काल जो आपला आजचा जो काल निवड झाली, भारतीय जनता पार्टीचे 14 सदस्य होते पण निवड होताना बिनविरोध 20 सदस्यांनी आम्हाला सपोर्ट करून बिनविरोध निवड केलेली आहे। म्हणून आमचा एक मानस आहे सभापती महोदयाचा और आमच्या पत्नी सोनालीचा की जिंतूर तालुक्यामध्ये सर्व घटकात सर्व सर्कलमधले सदस्य आमच्या सोबत आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व जिंतूर तालुक्याचा विकास, सर्वसामान्य जनतेचे काम मार्गी लावल्याशिवाय जिंतूर पंचायत समितीमध्ये जो कोणी नागरिक, जो कोणी लाभार्थी येईल त्याला जाताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुललेल्याशिवाय सभापती व उपसभापती आम्ही शांत बसणार नाहीत, ही गवाही देतो। आणि मित्र, माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला, कारण की मागच्या 25 वर्षापासून आमचे वडील प्रभाकरराव दराडे मामा यांचा 25 वर्षाचा सर्वसामान्य जनतेच्या प्रामाणिक काम आणि नेत्याची असलेली एकनिष्ठा याच्यामुळे आज माझ्या पत्नीला उपसभापती पद दिलं। त्याबद्दल मी आमचे नेते, जिल्ह्यातील चाणक्य नेते, माझे गुरु श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व माझ्या नेत्या, माझ्या भगिनी, राज्याच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो व तमाम जिंतूर तालुक्यातील जनतेचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जो मी पंचायत समिती मानधनी गणातून निवडून आलेलो आहे, तर मी माझी पंचायत समितीमधील विजय हा माझ्या भोगाव सर्कलमधील जनतेला समर्पित करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिंतूर पंचायत समिती सभापती उपसभापती पदग्रहण सोहळा यासाठी आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बोर्डीकर साहेब, सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थिती दाखवली व अमूल्य असे त्यांचे मार्गदर्शन केले। त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे पुढील पंचायत समितीचा जो काही बॅकलॉग आहे, गेल्या 15 वर्षापासून सर्वसामान्य मायबाप जनतेचे जेही काही रखडलेले कामे आहेत ते कामे पूर्णपणे आम्ही पूर्ण करण्याचे नक्कीच प्रयत्न करू। व मी माझ्या पत्नीचं नाव
सभापती म्हणून जाहीर केलं. सन्न असं आयुष्य संपूर्ण चित्र माझ्या डोळ्यासमोरून फिरायला लागलं. अगदी राजकारण आलो होतो तेव्हापासूनची सर्व गणितं मी कालपासून सारखी जुळवतोय. आयुष्यात काय कमवलं आणि काय गमवलं हे जुळवत असताना शेवटी आयुष्याची सर्वात मोठी कमाई माझी काय असेल तर ते म्हणजे बोर्डीकर साहेबांना मी कमवलं ते मला कळालं. साहेब, आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा कार्यकर्त्याला विश्वास ठेवून मला पंचायत समितीची उमेदवारी दिली व तुमचा हा पिंटू बाहेरचा अशी आरडाओरड विरोधकांची आपल्या कानावर असताना सुद्धा आपण हा निर्णय घेतला. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या जनतेने मला निवडून दिले. खरंच आधारवड ही आपण कमवलेली उपाधी आपल्याला शोधून दिसते. साहेब, माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमचा हा पिंटू तुमच्या विचारधारेला व बोर्डीकर परिवाराच्या व भारतीय जनता पार्टीसाठी वचनबद्ध राहील हा विश्वास या निमित्तानं देतो. आणि परभणी जिल्ह्यातील राजकारणातील भीष्मपिता व आमचे आधारवड सन्माननीय बोर्डीकर साहेब, आपण जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो आणि थांबतो.